तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीपर्यंत। मित्रांनो तुम्ही बघू शकताय प्रत्येक जण किती एन्जॉय करत आहे आणि ही एन्जॉयमेंट म्हणजे ही मजा पुन्हा यांना कधीच लाईफ मध्ये कधीच भेटणार नाही आहे। शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव। धम जय शिवराय जय शंभूराजे। मित्रांनो आज आपण तिसरा दिवस आहे ट्रॅकिंग करताना आणि काल आपण वस्ती होतो पांढरपाणीमध्ये, तर आज आपण जाणार आहोत विशाळगडपर्यंत। तर आजचा ट्रॅकिंग कसं कसं काय काय होणार आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवत राहील। तर चला जरा आवरावरी करूया आणि निघूया लगेच। तर मित्रांनो आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे चालू जाण्यासाठी। तर आता बघूया किती वेळ लागेल आणि लगेच पोहोचूया। चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी कर्मवीर संभाजी महाराज की जय नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय। तर मित्रांनो आता आपण आलोय, मी आणि कुणाल आलोय इथे खेळत या बाटलीसोबत आणि सर खूपच पाठीवर राहिलेले आहेत। तर बघूया सर किती वेळ लागेल अजून यायला आणि आपण असंच जरा शिस्तात पुढे जाऊया। चला ही मजा आता आपण परत लाईफमध्ये कधीच एन्जॉय करू शकणार नाही, त्यामुळे जेवढं होतं तेवढं एन्जॉय करत जायचं आणि खूप अंतर सरांच्या आणि आमच्यामध्ये आहे। तर बघूया सर किती वाजूपर्यंत आणि किती वेळात येत आहे। लगेच आपण पण सरळ शिस्तात जाऊया पण नीट, कारण की आता इथं झाडी झुडपी जास्त होत आहेत, आज जाईल तसे। आणि आता सर केव्हा येतात बघूया आणि आपण हे करूया, चलतच राहूया जरा जरा। तर मित्रांनो आता आपण आणि परत चालायला सुरू केलेलं आहे, कारण की सर लगेच दिसत नाही आहेत। शिस्तानं जाऊया आपण आणि जंगल पण जसं बघत जाईल तसं दाटच होत चाललेलं आहे। शिस्तानं जाऊया बघत, चला आपण निघूया लगेच। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय पावनखिंडीपर्यंत। सरांची येण्याची वाट बघूया आणि आपण बघूया आज जाऊन काय काय होते, वाट बघूया सरांची। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव महादेव। नरवीर बाजीप्रभू देशपांडे की जय। मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय पावनखिंडमध्ये आणि ती उत्सुकता तो जोर सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून राहिला आहे। आणि आता फायनली बघूया, आता व्हिडिओ शूटिंग वगैरे करणार आहे आपण आणि ते जरा फिरूया वगैरे सगळं करूया आणि आपण आणि विशाळगडाकडे आज जायचं आहे, रात्री तिथं स्टे होणार आहे। तर हे पहिला एन्जॉय करूया आणि मग बघूया काय ते जरा इतिहास वगैरे बघूया काय काय होणार आहे। आणि मग ह्याच्या अगोदर सुद्धा आपण आलेलो आहे इथं, पण
ही आपली फर्स्ट वेळ आहे की शिवाजी महाराज ज्या वाटेने गेलो होतं त्याच वाटेनं आपण पहिल्यांदा आलो आहे. तर ते आता थकवा वगैरे जो आम्हाला जो होता तो सगळा दूर झालेला आहे आणि आता जरा मनावर स्फूर्ती आणि उत्सुकता वाटलेली आहे. कारण की 2 दिवस झाले आपण नॉनस्टॉप जेवढं होईल तेवढं आपण चालत राहिलेलो आहे आणि फायनली पोचलेलो आहे. तर चला आज जाऊया आणि बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो. मित्रांनो पहिला आपण आत खिंडीतपर्यंत जाऊया आणि मग ह्या बुरुजावर नंतर येऊन तुम्हाला सगळ्यांना व्ह्यू पण कसा आहे तो दाखवतो. आणि पहिला जाऊया खिंडीत. इथं आल्यावर प्रत्येक एका मुलाच्या तोंडावर जी उत्सुकता मिळत आहे खूपच भारी एनर्जी आलेली आहे आणि जो थकवा सगळं दूर झालेला आहे. आणि तुम्ही हे बघू शकता की किती मुलांच्या तोंडावर म्हणजे उत्सुकता ते निर्माण झालेली आहे. आणि आता त्या पॉईंटला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीपर्यंत. तर हीच ती बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी जी त्यावेळी वीर बाजीप्रभूंनी समोर 10,000 मुघल असताना आपली 300 मावळे घेऊन जी लढाई दिली ती ह्याच जागेला. आणि तुम्ही सगळे बघू पण शकताय. हीच ती जागा आणि आत खिंड आहे ती पण दाखवतो. तर त्यावेळेची गोष्ट अशी होती की काय पण करून महाराजांना विशाळगडी पोच करायची. कारण की जर शिवाजी महाराज ते पूर्ण सगळेजण थांबले असते तर पूर्ण त्यांचा म्हणजे महाराजांचा बचाव मुश्किल होता. त्यामुळे इथं 300 मावळे इथं राहिली आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर टोटल 700 मावळे आली होती पन्हाळ्यावरून. तर इथं 300 मावळे राहून शिवाजी महाराजांच्या बरोबर 300 मावळे विशाळगडाकडे रवाना झाली. आणि वीर बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्यासह 300 मावळगडी इथेच ह्याच जागेत धारातीर्थ झाले. आणि विशाळगडावर महाराजांनी जेव्हा तोफांचा बार दिला त्यावेळेस बाजीप्रभूने आपला देह सोडला म्हणजे प्राण सोडला आणि ह्याच जागी धारातीर्थ झाले होते. तर खाली आपण बघूया ज्या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 मावळं 700 मावळे टोटल इकडून आले होते ते वाट तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. तर चला खाली जाऊन आपण बघूया कसं काय काय आहे. तर मित्रांनो हीच ती खिंड जी आपण ट्रॅकिंग करत आलोय ती इकडून आम्ही वेगळ्या डांबरीकरण केलेलं आहे त्या रस्त्यानं आलेलो आहोत. पण जर आम्ही ट्रॅकिंग करत तिथे एक जंगल होता त्या जंगलमधून आलो असतो तर ह्याच मार्गावरून वर आलो असतो. आणि तिकडून न येण्याचं कारण की आपल्यासोबत जी छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यामुळं म्हणजे आत प्राणी वगैरे खूप प्रमाणात आहेत. तर त्यामुळं आपण खिंडीतून वर आलो नाही म्हणजे त्या जंगलापासून इकडं आलो नाही आणि या डांबरीकरणपासून आलो. तर हीच ती खिंड त्या खिंडीत 300 मावळांनी जी वीर 300 मावळ होती ती ह्याच जागी आपलं प्राण सोडले व शिवाजी महाराजांनी त्या विशाळगडावर पोहोचवले. तर हीच ती खिंड आपण पण बघू शकताय. तर खाली जाऊन आपल्याला एक व्ह्यू दाखवतो चला.
हे शेड वगैरे हे आत्ता बांधलेलं आहे 1-2-3 वर्ष अगोदर. आम्ही पहिला स्टार्टिंगला 2019-20च्या दरम्यान इथं आलो होतो तेव्हा हे असं काहीच नव्हतं. फक्त हे समाधी आणि ही म्हणजे माहिती वगैरे दिलेली एक पोस्टर वगैरे होता तो पण आता इथून काढलेला आहे. आणि हे शेड वगैरे हे आत्ता बांधकाम म्हणजे हे चालू आहे आता. आणि आता इथून आपण निघणार आहोत विशागडाकडे. आता थोड्या व्हिडिओ वगैरे आपण काढणार आहेत कारण की त्यासाठीच आमची पूर्ण रॅली निघलेली होती. रॅली संगत आपण थोडं रील्स वगैरे करू यासाठीच आपण आलेलो होतो. मेन कारण म्हणजे ट्रॅकिंग आम्हाला आयुष्यात एकदा ना एकदा करायचं होतं. आणि ह्या मुलांचं पण खूप धाडस आहे कारण की एवढ्या छोट्या वयात कोणच म्हणजे आमच्या भागातील कोण इथंपर्यंत आलेलं नसेल. ही 12-13 वर्षाची मुलं आहेत आणि या एवढ्या छोट्या वयात येणं ही साधी गोष्ट नव्हे. व्हिडिओ वगैरे काढूया आणि आपण निघूया सरळ विशाळगडाकडे कारण की इथं जर वेळ झाला तर आपल्याला विशाळगड पूर्ण अंधार होईल तोपर्यंत. तर मित्रांनो आता वाजले आहेत 1 आणि तुम्ही बघितलं आहेच पावनखिंड कशी होती. तर आता आपण सरळ जाऊया विशागडकडे आणि तिथे गेल्यानंतर जेवण वगैरे करायचे. तर त्याला निघूया डायरेक्टच. मित्रांनो आता थोडी जण गाडीतून पुढे गेलेले आहेत कारण तिथं आता जेवण वगैरे आम्ही बनवणार आहे दुपारचं. तर थोडे जण गाडीने गेलेले आहेत आणि आम्ही एक 4 जण आहे, प्रशांत, रोहित आणि कुणाल आणि मी. तर आम्ही 4 जण जाऊया लगेचच. तर चला लगेच जाऊया आपण पुढे. जय भवानी, धर्मवीर संभाजी महाराज के जय, नववीर राजप्रभू देशपांडे के जय. फायनली सर ते आम्हाला भेटलेले आहेत इथे. तर आता पहिलं बघूया काय काय जेवण करूया, काय आपण थोडं तळाय तिथं आंघोळ बिंघोळ करूया का ते बघूया, का जेवण करूया, दोन्ही पण बघूया. चला खाली जाऊया पहिला. मित्रांनो आता आपण इथं आंघोळ वगैरे करणार आहे. जेवण आता डायरेक्ट विशाळगड, कारण की आता इथं जेवण करायला जागा आहे, परंतु वारं बिरं लई खूप आहे आणि जळण बिळण आम्हाला म्हणजे लांबून आणणार आहे. त्यासाठी पहिला आंघोळ करूया आणि मग डायरेक्ट निघूया विशाळगड. मित्रांनो तुम्ही बघू शकताय प्रत्येक जण किती एन्जॉय करत आहे आणि ही एन्जॉयमेंट म्हणजे ही मज्जा पुन्हा ह्यांना कधीच लाईफमध्ये कधीच भेटणार नाही आहे. तरी ही एक एक मुवमेंट एक एक सेकंद सगळीजण एन्जॉय करत आहेत, कारण की ह्या पुढे आपली ट्रिप होईल का नाही काय सांगता येत नाही.
म्हणूनच आता एवढं एन्जॉयमेंट सगळं चालू आहे. आणि आता थोड्याच अंतरावर विशागड राहिलेला आहे. तर आता एवढं हे म्हणजे आंघोळ बिंघोळ करून घेऊ देत, सगळे फ्रेश होऊ देत, मग आता नंतर जाऊया विशागडाकडे. मित्रांनो, आता आंघोळ वगैरे आपली सगळी झालेली आहे आणि आपण आता झालेलो आहे विशागडकडे. सगळे पुढे गेलेले आहेत. आपण आवरत होतो, म्हणजे आम्ही सगळे तिघं वगैरे आवरत होतो म्हणताना मागं राहिलेलो आहे. आता सगळं तुम्हाला भेटतो विशागडमध्ये. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय विशागडपर्यंत. दिसू लागलाय आणि ती उत्सुकता सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसू लागली. आणि आता डायरेक्ट पोहोचलोय विशागडपर्यंत आणि मग बघूया आता पुढं काय काय होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नारीवीर बाजी प्रभू देशपांडे की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. विशागडपर्यंत पोहोचलेलो आहे. आता पायरीपासून वर जाऊया आणि तुम्हाला मग नंतर दाखवतो सगळा व्ह्यू पॉईंट कसं काय 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 आहे ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्ही पण गड किल्ल्यावर येताना एक गोष्ट लक्षात ठेवा की नॉनव्हेज आणि
व्यसनामुक्त तुम्ही पण राहा, कारण की आता इथून खूप स्वच्छता वगैरे राखण्यात येईल असं वाटत आहे, कारण की खाली स्ट्रिक्ट चेकिंग वगैरे होत आहे त्यामुळे, आणि स्वच्छ राहावं ही आमची पण इच्छा आहे. चला वर जाऊया. जय महादेव महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव हर हर. महादेव. जय श्रीराम. जय जय श्रीराम. अरे जय श्रीराम. जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव हर हर. महादेव. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. धर्मवीर संभाजी महाराज के जय धर्मवीर बाजीप्रभू देशपांडे की जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. तर मित्रांनो, फायनली आपण रूम मध्ये पोहोचलोय सगळेजण. तर आता आपण तुम्हाला नंतर भेटतो, आणि खूप उद्या सारी म्हणजे फिरणार आहे आपण विषयाकडे, ते उद्या दाखवतो तुम्हाला. आता आपण रेस्ट करूया आणि इथेच व्लॉग जरा स्टॉप करतो आणि उद्या कंटिन्यू करा. म्हणजे आज खूपच वेळ झाला आहे आणि खूपच थकलो आहे आपण, आणि आता उद्या फिरणार आहे, तर उद्याच व्लॉग कंटिन्यू करतो. तर मित्रांनो, आता आपण सगळे रूमवरून बाहेर आलोय आणि इथं श्रीरामांच्या मंदिराजवळ बसलोय, कारण की सर तिथं रूमचं भाडं वगैरे देत आहेत. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या गावाकडे, आणि विशाळगडमध्ये जरा ते मुंडा दरवाजा वगैरे आपण बघून जाणार आहे. तर चला, तुम्हाला पण दाखवतो आणि आपण पण जाऊया. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम.
मित्रांनो आता आपण मुंडा दरवाजा पाहून इकडं तोफेजवळ पोहोचलेलो आहे आणि विचार करण्याची गोष्ट आहे की ह्या आत्ताच्या काळात हे असं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वंशज म्हणजे संभाजी महाराज हे ते आमचे छत्रपती राजे होते, त्यांच्या काळात कसे गड किल्ले होते हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि तीच आपण जोपासली पाहिजेत गड किल्ले. कारण आत्ता जर आपण नाही जोपासले तर पुढे हे आता आपल्याला एवढं तर दिसतंय त्या आपल्या पिढींना पुढच्या पिढींना हे पण दिसणार नाही, पायथा तेवढाच दिसून राहील. त्यासाठी जोपासलं पण पाहिजे. आणि आपण आलो होतो ते ट्रॅकिंगसाठी आणि आता व्हिडिओ वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण खाली बस वगैरे आहे ते तिकडे जाणार आहे आणि आता घराकडे जाणार आहे. तर जाऊया आणि तुम्हाला पण म्हणजे कळालाच असेल की किल्ला कसा आहे. तर तुम्हाला पण म्हणजे मी पूर्ण किल्ला दाखवू शकलो नाही, आपले जे जे स्पॉट होते ते मी दाखवलेलं आहे. आणि आता आपण जाणार आहे 9:30ला बस आहे, आता वाजलेत 8. मग लवकरात लवकर जायला पाहिजे म्हणताना आपण किल्ला नाही फिरला. तर आता जाऊया आणि बघूया काय काय होते पुढं. चला. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे मलकापूरमध्ये. आता इथून जाऊया आपण आपल्या कोल्हापूर कागल सौंदर्यामध्ये. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे कोल्हापूरमध्ये. तर आता रंकाळा निपाणी बस येईल, त्या बसमधून आपण जाऊया सौंदर्याकडे. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय रूममध्ये आणि सर आहेत खोतवाडीत, कारण की तिथं खोतवाडीमध्ये आपली गाडी विसरलेली म्हणजे ठेवून आलतो आपण, कारण की तिकडनं जंगल मार्ग होता, तुम्ही पण बघितला आहेच. म्हणताना आता सर येत असतील 3-4 वाजेल आणि मी पण आता आमच्या गावाकडे जाणार आहे. तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. ते एक लाईक, एक शेअर, एक कमेंट कराच, कारण की जी या लहान मुलांची जिद्द चिकाटी होती ती पूर्ण झालेली आहे. कारण की 3 दिवसात सकाळी जेवलं की संध्याकाळी जेवत होतो आपण, तुम्ही पण बघितलाय. सकाळी जरा खाल्लं की नाही तर दुपारी जरा असं खाल्लं की रात्री जेवत होतो. त्यामुळं खूपच कष्ट घेतले आहे, खूपच मेहनत घेतली आहे. तसंच मेहनत आणि तसंच कष्ट घेऊन एन्जॉय पण तेवढाच झालेला आहे आणि मजा मस्ती खूप केलेली आहे. तुम्ही बघितलाच आहे ब्लॉगमध्ये. ही म्हणजे ट्रिप काढायचं कारण म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनी सुट्टी पडलेली आहे त्यामुळं काढलेलं होतं. आणि अकॅडमीच्या आता इथून 11 तारखेपासून नवीन सुरुवात होणार आहे. तर मार्च झालेला आहे आणि एप्रिल-मे मध्ये आपली ट्रेनिंग असते. त्यामुळे आता इथून पुढे आणि खूप सारे ब्लॉग येणार आहेत.
तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून टाका. आणि ही मेमोरी राहण्यासाठी आपण ब्लॉग केलो होतो, कारण की ह्या अगोदर माझा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, हिंदीमध्ये होता. आणि असा पूर्ण म्हणजे असा ब्लॉग त्या चॅनलवर आतापर्यंत तुम्ही नाही बघितला असेल. तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.